साहेबांचं आम्हाला खूप मोठं योगदान लाभलं आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हाला खास करून इथे संधी प्राप्त करून दिल्यात. संपूर्ण केदारेश्वर क्रिकेट संघाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ज्याप्रमाणे आपण ही स्पर्धा मैदानाच्या मध्ये पाहतायत, दोन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅटर मैदानाच्या मध्ये पाहिलं तर प्रवीण बांद्रे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सरळ बॅटने अगदी खोलवर टप्प्याचा बॉल तिथे हाताळलाय. गोलंदाज उमेश धाडसेने खूप चांगली गोलंदाजी करतायत आणि सिमेंट कॉन्क्रीट विकेटवरती खेळण्याचा अनुभव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखवण्याची गरज. यानंतर होणारी मॅच पहिल्या गटातील शेवटची मॅच असेल. भट्टीवाडी आणि सावरी. भट्टीवाडी संघाचे कर्णधार आणि सावरी संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर तिथे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दाखल व्हा आणि काही नियम आणि अटी आहेत ते आपण लगेचच तिथे समजून घ्या. गोलंदाज रेडी होत आहेत. उमेश धाडसे स्ट्रायकिंगवरती बॅटर रेडी. आताचा बॉल बॅटची एज होती. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणं मुश्किल. बॉल मात्र निघून गेलाय. पंचांचा सिग्नल. चेंडू सीमा रेषे पार. हा येतोय चौकार. 4. धाबा 5. पुढील बॉल. आताचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक येतात मिडॉन मध्ये येऊन या बॉलला कव्हर करतायत. तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला भेटत. मित्रांनो, या मैदानाची एक खासियत आहे. सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती लेफ्ट हँड आणि राईट हँड हवा तुम्हाला पाहायला भेटत. दुपारचं सत्र जसं 12 वाजतील, 12 वाजून गेल्यानंतर संध्याकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान राईट हँड बॅट्समॅनची अगदी हवा पाहायला भेटतात आणि त्यानंतर 4 ते 6च्या दरम्यान एक सत्र असतं जिथे पुन्हा एकदा हवेचा वेग थोडासा मंदावलेला असतो. आताचा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटला. अगदी वेगाने तिथे बीट करतायत. मी म्हटल्याप्रमाणे स्वतः आयोजक आहेत आणि आयोजकांच्या माध्यमातून खूप छान स्पर्धा या मैदानावरती आयोजन केली गेल्यात आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अचूक लेंथ वरती भेदक मारा उमेश धाडसे नावाच्या गोलंदाजाचा. आताचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. तिथे क्षेत्ररक्षकाने टिपलाय. दर्जेदार झेल उमेश धाडसेने घेतलंय. आणखीन एक विकेट. सर्वाधिक मोठी विकेट घेतलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आहेत श्री गणेश कोण संघाच्या. त्या मात्र धावफलकावरती 6. खूप चांगलं काम आमचे डीजे ऑपरेटर सध्या दीपक करतायत आणि इंडी स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम सध्या एडिटरची भूमिका बजावतात. शुभम कॅमेरामॅनची भूमिका बजावतात. अर्पित आणि मुख्य स्कोरिंगचं काम करतात मिस्टर विकास देखील खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवत आहेत. तर त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. दोन पंच मैदानाच्या मध्ये सध्या रेडी आहेत. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्क्सवरती मिस्टर केतनचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. दूरवरून त्यांना मात्र भेदत बॉल निघून गेलाय. बॅटच्या सहाय्याने सीमा पार. पंचांचा सिग्नल. चौकार. मी तुम्हाला तोंड देण्यासाठी मैदानाच्या मध्ये आलोय आणि कठीण प्रसंगामध्ये जर एखादी तुम्ही बेस्ट इनिंग खेळाल ना, त्यावेळी तुम्ही त्या संघाचे एक महत्वाचे खेळाडू ठरतायत. धावफलकावरती 4 ने पुढे जाऊन पोहोचलायत. त्या मात्र 10. बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने एक धाव आपल्याला पाहायला भेटत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत मात्र कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होणार नाहीत. एकच धावेत एका धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. खूप छान स्पर्धा आमची स्वराज 11 आणि त्यांची संपूर्ण टीम
आताचा बॉल चेंडूला फिरकावला, चेंडू मात्र निघून गेलाय सरळ डीप मध्ये. खेळाडू वेगाने येत आहेत, लॉंग लेग मधून बॉलला कव्हर करतायत आणि त्यानंतर चेंडूला फेक करतायत. एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न होतोय 3 धावा धावफलकावरती 12. आज अनेक जण आपल्या वाडीमधून आपल्या गावामधून इथे खेळण्यासाठी आलात आणि क्रिकेटने अगदी तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय. फुलटच बॉल होता, कनेक्ट करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असू शकते तिथे. डेंजर झोन कडे फलंदाज होते मात्र सेफली अगदी आपल्या क्रेज मध्ये पोहोचतायत. रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमची खूप महत्वाची असते आणि तीच रनिंग बिटवीन द विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये वेगाने पाहिली आणि प्रचंड वेग तिथे मात्र आपण बॅटरच्या माध्यमातून पाहिलात. धावा धावफलकावरती एकीने पुढे जाऊन पोहोचला 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13. शेवटचा बॉल राहिलात गोलंदाजी मार्क्स वरती केतनचा. आताचा बॉल खूप चांगला आहे, बॅट्समॅन तिथे बीट झालाय. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला भेटतात. या षटकातील मैदानाच्या आतमध्ये समाप्त होत आहे 2 षटक आणि धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र 13 धाबा. 5 बॉलचं एक षटक आहे त्यामुळे षटक क्रमांक वरती लगावले गेल्यात त्या मात्र 13 धावा. जवळ डीजे कडे डीजे दीपक यांचं एक सुमधुर संगीत घेऊया आणि येऊयात पुण्याच्या मैदानाच्या. सध्या आपण पाहिलं तर 13 धाबा. नवीन गोलंदाज येतात मिस्टर रोहन नलावडे या खेळाडूला आपण पाहतायत. यानंतर होणारे मॅच भट्टीवाडी आणि सावरी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. आताचा बॉल ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह आहे, चेंडू मात्र निघून चाललाय सरळ लॉंग ऑफ आणि अगदी कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 15 धावा. खूप छान स्पर्धा, खूप छान आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करून दाखवलंय केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी संघाने. आणि स्वप्न होतं की आम्ही एक मोठी स्पर्धा करू आणि ती केदारेश्वर चषक 2022 आपल्याला खास करून पाहायला भेटत आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळतात गोलंदाज रेडी. आताचा बॉल कोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय. पंचांकडे अगदी दात मागतायत मात्र पंचही दात फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला भेटत आहेत. धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या मात्र 15 धाबा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये 2. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीत तर तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल करण्याचं काम तिथे बॅटर करतील. दुसऱ्या बाजूने विचार केला तर रोखण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे धावा रोखावा लागतील. मित्रांनो क्रिकेटमध्ये एक एक धाव आहे ना, एक एक धाव तुम्हाला खूप महत्वाची ठरणारी आहे. त्यामुळे एक एक धावेसाठी क्रिकेटमध्ये नेहमीच झगडावं लागतंय, नेहमीच तुम्हाला पडावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये ही धाव रोखण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. धावा 17. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 3. उर्वरित बॉल शिल्लक आहे 3-2. यावेळेचा बॉल आपण पहिला ड्राईव्ह केला, चेंडूला मात्र पुण्यात खेळून काढल्यात. गॅपमध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती ट्रॅव्हल होत आहेत. एकच धाव येत आहेत. षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि धाबा धावफलकावरती आपण पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या 18 धावा. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 18 धाबा धावफलकावरती लगावल्यात. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल या षटका दरम्यान आपण पाहतायत. राईट टर्म ओव्हर द विकेट रेडी होत आहेत. रोहनचा बॉल खूप वेगाने फेकला गेलाय. बॉल यष्टांच्या मात्र वरून निघून जातोय. पंचाने दर्शवलाय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहेत आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लगावले गेलेत. गणेश कोण संघ प्रथमतः बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये 18 धावा आपल्याला 3 ओव्हरमध्ये पाहायला भेटतात. परिस्थिती इथे नाजूक आहे आणि परिस्थिती नाजूक असताना आता मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅनला आपला बोल मला दाखवावा लागेल. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम सुमधुर संगीत.
अंतिम आणि निर्णायक षटक 18 धावा. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्लॅश केलं हलक्यात आणि बॉल चाललाय पॉइंट मध्ये. खेळाडू तिथे तैनात आहेत. पॉइंट मध्ये खूप छान क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एक धावेतात एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 19. 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. एक प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. षटकातील पुढील बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र आता ढकलून दिले. पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने पॉईंटचा येतो. या बॉलला उचलतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकाचे ठरू शकतायत. पंच घनश्याम भोईर सरांचा इशारा. फलंदाज बाद. बॅक टू दी पेव्हलियन. गॉन. वरती बनवल्या गेल्या ते आपण पाहू शकतायत. 20 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या मध्ये संपन्न होतो. या षटकातील 2 चेंडू मात्र फेकून झाल्यात आणि धावा बनवल्या गेल्यात त्या मात्र 20. गोलंदाज पुण्याच्या गोलंदाजी मार्क्स वरती रेडी होत आहेत. प्रयत्न तर करतात इथे धावा बनवण्याचा, मात्र प्रॉपरली टायमिंग अजूनही बॅटमध्ये जुळत नाही. त्याचं कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. राईट टर्म ओव्हर द विकेटने आताचा बॉल थोडासा जास्त बाहेर जातोय. पंच रोहिदास पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो मात्र व्हाईट बॉलचा आणि व्हाईट बॉलने आपण धावा पाहिला तर धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाज रेडी होतात. सूरजचा बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. फटका तिथे फसण्याची अगदी दाट शक्यता होती, मात्र बॅटरने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. प्रयत्नांची पराकाष्ठा अगदी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. धावा धावफलकावरती आता 2 ने पुढे जाऊन पोहोचतात. संघाची धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण पाहिली 23 धावा. 23. बोल बाबू भाई. 23 धावा आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा. आताचा बॉल चेंडूला खेळून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बॉलला फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला भेटतात. सध्या आमच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून प्रवीण पाटील बाबू टीव्ही लाईव्हच्या वतीने जोडले गेलेत. बाबू आपलं स्वागत. त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं नितीन पाटील जे समालोचक आहेत विठ्ठल वाडीचे, ते देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील स्वागत. पुढील बॉल आताचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. फटका फसण्याची अगदी दाट शक्यता तिथे होती, मात्र 2 धावा कंप्लीट करतायत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या डावाची ते समाप्ती लाभलंय आणि पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या मात्र 27 धावा धावफलकावरती बनवल्यात आणि 28 धाव्यांचं सहज आणि एक सोपं लक्ष आहे ते केसीसी महाप्रल या संघाला. केसीसी महाप्रल 28 धावा कुठल्या प्रमाणे कंप्लीट करतोय की गणेश कोण संघ ह्या धावा रोखतोय, याचं उत्तर देण्या अगोदर आपण मैदानाच्या आतमध्ये एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर जाऊयात आपण टॉस कडे. भट्टीवाडी आणि सावरी संघाचे कॅप्टन तिथे जॉईन होतात. डीजे होईल आता टॉस. भट्टीवाडी आणि सावरी. भट्टीवाडी संघाचे कॅप्टन आणि सावरी संघाचे कॅप्टन आपण त्वरित या. भट्टीवाडी आणि सावरी विजयदादा यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस.
खूप छान स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन केलं गेलं आहे. आपण सध्या पाहू शकतायत केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडे आयोजित केदारेश्वर चषक 2022 अव्यांश ज्वेलर्स कुमार अव्यांश अमोल वैराग हा आपण एक फोटो तिथे पाहू शकतायत आणि सध्या हे गोल्ड आपण आपल्या बॅनर्स वरती पाहू शकतायत. मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करतोय टॉस. विजय दादांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. भट्टीवाडी आणि सावरी सावरी संघाचे कॅप्टन पोहोचलेत. भट्टीवाडी यांच्या शुभेच्छा आपण करूया टॉस. वरती ना टॉस द बॉस. 4 ओव्हरची मॅच 5 षटकांचं 1 षटक टेल म्हणून कॉल केलाय आणि सध्या हेड आलाय यानी की टॉस जिंकलाय तो भट्टीवाडी टीमने. मी विजेत्यांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा आपण सन्मान चिन्ह देऊयात. सुरुवातीला भट्टीवाडी संघाच्या कॅप्टनला आपण सन्मानित करतोय. आपण आपल्या ऑन स्क्रीन एनडी स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीने आपण ही दृश्य तिथे कॅमेरामध्ये पाहू शकतायत. त्याच्यानंतर कॅप्टन येतील आमच्यापर्यंत पुन्हा एकदा सावरी सावरी संघाच्या कॅप्टनला आपण सन्मानित करूयात. हे सन्मान चिन्ह मात्र दिलं जात आहे विजय दादा यांच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. विजय दादांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती जॉईन व्हा. भट्टीवाडी संघ टॉस जिंकलेला हा डिसिजन काय असेल? प्रथम गोलंदाजी आम्ही स्वीकारलेली आहे. गोलंदाजी स्वीकारली आहे. समोरच्या संघाला 4 ओव्हरमध्ये मॅक्सिमम किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कोपरी गावामध्ये आम्ही फर्स्ट टाइम खेळायला आलो तर मी तर सांगू शकत नाही आणि विरारचा मला पहिल्यांदाच मी फर्स्ट राऊंड खेळतोय त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही. मैदान विषयी मैदान पाहिल्यानंतर कसं वाटलं? मैदान पाहून तर माझं मन एकदम खुश झालं. केले ते आता आम्हाला बॅटिंग करायचा निश्चय दिला आहे. आम्ही उत्कृष्ट अशी फलंदाजी करून 40+ टार्गेट देऊ आणि समोरच्या टीमला हरवण्याचा प्रयत्न करू. आयोजन आणि मैदानाविषयी आपण काय सांगाल? ज्याप्रमाणे आयोजन आणि मैदान पाहून कसं वाटतंय? खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं आहे. ओपन ग्राउंड आहे. फर्स्ट टाइम आम्ही पण असं ओपन ग्राउंड मध्ये खेळतोय. वेगळीच फिलिंग आहे आणि मला माझ्या संघाकडून खूप अपेक्षा आहेत. चांगल्या प्रकारचे खेळ दाखवतील आणि संघाला विजय मिळवून देतील. गावी अनेक जण ह्या मॅचचा आनंद घेत असतील. हा घेणार. खूप साऱ्या छान प्रतिक्रिया पण तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. जाऊयात आपण चालू असलेल्या मॅच कडे. पहिल्या बॉलवरती मैदानाच्या मध्ये आपण हालचाली भरपूर पाहिल्या जिथे सिंगल आली आणि एक खेळाडू रनआउटच्या माध्यमातून बाद झाले. उमेशसाठी हा बॉल ऑन द राईज करण्याचा प्रयत्न बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक होते मिड ऑफ मध्ये ते बॉल वरती येत होते लॉंग ऑफ पर्यंत मात्र तिथपर्यंत बॉलला कव्हर करेपर्यंत 2 धावा येत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 3 धावा. उमेश धाडसे आणि आतिश धाडसे हे दोन आपण धुरंधर खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये खेळताना पाहतायत. लक्ष आहे 28 भलं मोठं लक्ष नाही मात्र प्रयत्न करायला हवेत. स्वीप केला यावेळी फटका चांगला प्रॉपरली टायमिंग. टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेम्परामेंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल यूज आणि मॅक्सिमम षटकार. यावेळी बॉलला पुन्हा एकदा फेकून दिलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा षटकार. वॉट अ शॉट,
उमेश धाडशीची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये बोलू लागलेत. खूप छान स्पर्धा आयोजन तर केलंय आणि त्याच आयोजनामध्ये आपली सर्वाधिक एक अनोळखी भेट देण्याचं काम सध्या उमेश धाडसे करतायत. षटकाराने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 15 धावा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4. 28चं लक्ष होतं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना. पुढील बॉल स्विच इट. आता एक प्रश्न म्हटला जाईल, अशा स्टेजला तुम्हाला रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करायचा प्रयत्न का यशस्वी होता का, हा एक प्रश्न मैदानाच्या आतमध्ये विचारला जाईल. फलंदाज बाद झाल्यात. उमेश धाडसे बॅक टू दी पेव्हलियन मध्ये परतल्यात. अगदी लेग बिफोरच्या माध्यमातून ते समोर आढळल्यात आणि पंचाने त्यांना बाद घोषित केले गेलेत. पहिल्या विकेटचं पतन. पहिला खेळाडू उमेश धाडसे बॅक टू दी पेव्हलियन मध्ये. करत होते. रिव्हर्स स्ट्रोकचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि 2 षटकार आल्यानंतर मी एक प्रश्न विचारला होता की अशा स्टेजला उमेश धाडसे ना हा निर्णय घेणं अगदी योग्य होतं की अयोग्य होतं, हा एक महत्वाचा प्रश्न. मात्र आपली जबाबदारी पार पाडलं उमेशने. खूप चांगली बॅटिंग त्याने मैदानाच्या मध्ये करून दाखवली आणि संघाला सध्या नेऊन ठेवलाय ते धावफलकावरती 15 वरती. एक षटकाचा खेळ संपला गेला. 15 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. लक्ष्याचं जुनी पाठलाग करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी बनवायच्या आहेत. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धावा. मनात इच्छा आणि खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. मनात तुमच्या इच्छा आणि खरेपणा असेल ना तर नथिंग इज इम्पॉसिबल आणि तुमच्या आचरणात जर निरंतर असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आम्ही सर्व काही गोष्टी करू शकतो हे स्वतःला म्हणण्याची सध्या मैदानाच्या मध्ये गरज आहे. 15 बॉल आहेत. 15 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावींची गरज. लक्ष अगदी छोटं असलं तरी क्रिकेटमध्ये मित्रांनो बॅटर हे नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पहिला बॉल. पहिला चेंडू खूप चांगला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह आहे. बॉल चालला तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. एकचा डबल मध्ये कन्वर्ट. हे अगदी क्रिकेट आपल्याला पाहून चांगलं वाटतंय कारण की एका श्रेणी उमेश धाडसे मोठेपटके खेळत होते. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारतायत आणि जबाबदारी स्वीकारत असताना हा ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटला. या बॉलवरती येतात 2 धावा. धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 17 धावा. हलक्या हाताने पुण्याच्या चेंडूला मात्र ढकलून दिलायत. उमेश धाडसे यांचे बंधू आहेत आणि मैदानाच्या मध्ये खूप चांगलं काम करतायत. धावा धावफलकावरती एकीने पुढे जाऊन पोहोचलाय ते मात्र 18 आतिश धाडसे. मी म्हटलं होतं की आतिशकडे तेवढी जबाबदारी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तो आपली जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये अगदीरित्या पार पाडतोय. धावा धावफलकावरती 18. बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे यष्टीरक्षक बीट झालाय. बॉल चाललाय फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षकाला बीट करेल का, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलं गेलाय आणि बॉलला स्टॉप करेपर्यंत 2 धावा तिथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. 2 धावा येतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 20. आकाश मैदानाच्या आतमध्ये. आकाश धाडसे आणि आतिश धाडसे असे आपण 2 धाडसी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न पंचांचं यावेळी आपण पाहतायत. फिंगर इज गॉन. खेळाडू लेग बिफोरच्या माध्यमातून बाद झालाय. आणखीन एक धक्का लागलाय. इम्पॅक्ट पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून खेळाडू हा अगदी आपल्याला लेग बिफोरच्या माध्यमातून बाद होताना पाहायला भेटतात. आणखीन एक धक्का लेग बिफोरच्या माध्यमातून होतात. खेळाडू इथे अगदी मिडल स्टंप वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. त्याचा फायदा इथे मात्र होत नाही. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूया डीजे दीपक यांचं आठ धावींची गरज आहे फक्त जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात. रुपेश धाडसे ड्राईव्ह केल्यात. रुपेशने खूप चांगला फटका खेळल्यात. एक्झिक्यूट केलाय बॉलला. बॉल निघून येतोय सरळ. आपण पाहिलं तर मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑन मध्ये या बॉलला कव्हर करतोय. तोपर्यंत 1 धावा आणि 1 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले गेल्यात. 21 धावा धावफलकावरती लगावल्यात. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक
अगस्त्य यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पारितोषिक असेल. रुपेश या खेळाडूसाठी पारितोषिक आलाय. रुपेशच्या आता चेहऱ्यावरती स्माईल आहे. रुपेशने छान काम तर पार पाडलं, तर आता रुपेशचा षटकार 200 रुपये त्याला देऊन जाईल आणि एटीएम मधून 200 रुपये खर्च होताना पाहायला भेटतील अगस्त्य यांच्या माध्यमातून. धाबा फलकावरती बनवल्या गेल्यात 21, विजयासाठी बनवायचे आहेत 7. गोलंदाज येतात. गोलंदाजी मार्क्स वरती. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी सचिनचा पहिला बॉल रुपेश या खेळाडूसाठी. बॅकबोर्डला जाऊन पुल करण्याचा कधी प्रयत्न पहिल्याच बॉल वरती केलाय. बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये वेगाने पुढे येतोय. अजूनही विजयासाठी विचार केला तर 6 धाब्यांची गरज आहे. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 9 आणि 9 चेंडू मध्ये 6 धाबा. यानंतर होणारी मॅच बट्टीवाडी आणि सावरी या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच पाहायला भेटेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि या बलाढ्य संघादरम्यान ती नेक्स्ट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी आयोजित केदारेश्वर चषक 2022 दैदिप्यमान आणि शानदार आयोजन आपण पाहतायत. पुढील बॉल गती परिवर्तन केलं होतं. बॅटर बीट झाल्यात. तिथे खेळाडूचा गती आपण पाहिलं तर पाय स्लिप होतोय. थोडेसे मात्र खाली झुकतायत. तिथे आपल्याला पाहायला भेटलं. आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 8 आणि 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत 6 धाबा. इंडी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट स्पर्धा युट्यूब वरती प्रक्षेपित होताना पाहतायत. सध्या एडिटरची भूमिका बजावतात शुभम. कॅमेरामॅन आहेत अर्पित. खूप चांगलं काम करतायत. ओव्हर द विकेटने स्लोवर 1 बॉलला मात्र ओळखलं. त्यानंतर पाठवण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होणार नाही. तिथे फक्त एकच धाव येत आहेत आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली 23 धाबा ह्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 5 धाव्यांची गरज आहे. येणारे बॉल आहेत ते मात्र जवळजवळ 7 बॉल आणि 5 धाबा. 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. मोठा फटका खेळलाय. रुपेशच्या बॅट मधून प्रॉपरली टायमिंग. खेळ खल्लास केला जाईल आणि या मॅचला जिंकलाय.